म्हणणं आहे की सामना ऑनलाईन मध्ये आणि तुम्ही वारंवार अशा प्रकारचे आरोप केले की 100 कोटींचा घोटाळा झाला. अहो, घोटाळा किती कोटीचा झाला हा नाही, तर घोटाळा झाला की नाही हा प्रश्न आहे. घोटाळ्याचा आकडा चुकत असेल त्यांच्या दृष्टीने, बरं का, ते तुम्ही मोजत बसा. आमच्या आमदार खासदार 50-50 कोटीला विकत घेतले, कोणी म्हणते 150 कोटीला गेले, आकडे तुम्ही मोजा. पण या सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार खासदार महानगरपालिका विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत. पण फासावर कोणाला लटकवलं तर संजय राऊतांना, कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. 1 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी अशाच प्रकारच्या खटल्यात राहुल गांधींना फासावर लटकवलं, आज संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत. पण जसं अण्णाभाऊ साठेने सांगितलं की न्याय व्यवस्था कोणाची तरी रखेल झालेली आहे, असं मी म्हणत नाही. अण्णाभाऊ साठे शाहिरांनी म्हटलं आहे ही न्याय व्यवस्था रखेल झाली आहे कोणाची तरी, हे स्पष्ट दिसतंय. पण तरी आम्ही न्याय व्यवस्थेपुढे हात जोडून विनम्रपणे कोर्टात दिलासा मिळेल वरच्या, आम्ही त्या कोर्टाचा आदर करतो, न्यायालयाचा. आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ ना. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या सत्यासाठी आम्ही लढत राहू. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी जनतेच्या हिताचा एक मुद्दा मांडला, तो भारतीय जनता पक्षाच्या लोकांना झोंबला, कारण सत्य आहे, झालेलं आहे. हे तुमचे नागडे पोपटलाल मुलुंडचे रोज सकाळी उठतात आणि आमच्यावरती घाणेरडे आरोप करतात सगळ्यांवर. ती डिफॅमेशन होत नाही, पण आमच्याकडे कागद आहेत त्याच्यावर आम्ही बोललो तर ते डिफॅमेशन होते. आता आम्हाला कायद्याचं पुस्तक नव्यानं वाचावं लागेल. सर, आचारसंहितेपूर्वी आपल्याला आतमध्ये टाकून सोयीचं राजकारण करण्याचा 100% विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं आहे, मी तयार आहे. त्यांनी मला जरूर, मी सत्य बोलल्याबद्दल, भ्रष्टाचाराविरुद्ध एक आघाडी उघडल्याबद्दल जर त्यांना मला तुरुंगात टाकायचं असेल तर मी त्या लढाईला तयार आहे. सर, पुरावे अभावी पुरावे नसल्याचं ते म्हणतायत, तुमच्याकडे पुरावे नव्हते असं कोण म्हणताय पुरावे नव्हते? समोरची लोक म्हणतात. समोरचे लोक काही म्हणतील, संघाच्या लोकांचे डोकं फिरलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, जे टिळकांनी म्हटलं होतं ना तेव्हाच्या न्यायालयाला की न्यायालयाचे डोके ठिकाणावर आहे का, पण आम्ही न्यायालयाचा आदर करतो.